महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दौंड तालुका कानगाव येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते भानुदास शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजी पासून सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू केले आहे। यामध्ये पाटस आणि कानगाव प्रदूषण युक्त कंपन्या बंद करण्यात याव्या, शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्ज माफ करावे अशा एकूण 10 मागण्यांसाठी आमरण उपोषण रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू केले आहे। वास्तविक पाहता सत्ता बदलून न्याय मिळणार नाही, धोरणे बदलून न्याय मिळेल, याकरिता हे आमरण उपोषण भानुदास शिंदे यांनी केले आहे, अशी माहिती दैनिक संध्या पुणे प्रतिनिधी संजय सोनवणे यांनी दिली आहे। आज दौंड तालुका कानगाव येथे आमरण उपोषण चाललं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी। आपण ज्येष्ठ नागरिकाचे अध्यक्ष आहात कानगावचे, तर काय नाव आपलं म्हणले? संपतराव विठोबा जगताप। काय आज गावामध्ये उपोषण सुरू झाले शेतकऱ्यांसाठी, काय सांगू शकाल? शेतकऱ्यांसाठीच्या मागण्या जे केल्यात उपोषणकर्त्यांनी त्या मागण्या बरोबर आहेत। आणखी ज्यादा एक मागणी मी सांगेन की ज्याप्रमाणे राष्ट्रीय बँका, राष्ट्रीयकृत बँका थकबाकीदाराला 1/4 भरून माफी देतात, त्या पद्धतीने जिल्हा बँकेने सोसायट्यांच्या मार्फत दिलेले कर्ज जास्त थकलेले, त्याचं तिप्पट व्याज झालं। तिप्पट व्याज होऊन द्यायला नाही पाहिजेत, ते दुप्पट व्याज ठीक आहे, पण तिप्पट व्याज होऊन द्यायला नाही पाहिजे। आणि ह्या लोकांना कर्जमुक्त केलं पाहिजे। राष्ट्रीयकृत बँकेला जो नियम आहे तोच PDC बँकेला पण नियम लावावा आणि PDC बँकेमार्फत सोसायटींनी ते कर्जमुक्त करावं। 1 टाईम सेटलमेंट असं काहीतरी आहे, OTS, त्या पद्धतीने हे कर्जमुक्त करावं, असं एक मला त्यात अधिक मागणी करायची आहे। ही मागण्या केलेल्या आता शेतकरी संघटनेने त्या योग्यच आहे। दौंड तालुका इथं कानगाव येथे आज शेतकऱ्यांसाठी उपोषण चाललं आहे, तर नाना काय सांगू शकाल की उपोषणासाठी आपलं मनोगत काय व्यक्त करताना? मनोगत असा आहे, रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते भानुदास शिंदे हे एका चळवळीत पूर्वीपासून आम्ही सगळेच काम करायचो, पण आज ते उपोषण धरलं, मला त्यांनी निमंत्रण दिलं। मी म्हणलं खुशाल करा, मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे या विषयांना। आता हे विषय याच्यामध्ये कर्जमुक्तीचा 1 नंबरला आहे। मुळामध्ये एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी कर्जबाजारी का होतो, तर याला सरकारचं धोरण जबाबदार आहे। आता धोरण काय आहे, तर इथंही आम्हाला भाव देत नाहीत। राहुरी कृषी विद्यापीठाने जे उत्पादन खर्च काढलेले आहेत त्याच्यावरती 50% जर नफा दिला तर आम्हाला ऊसाचा भाव निघतो, त्यांचा 41 आहे, त्याच्यावर 50% नफा काढला तर 6000 रुपये ऊसाचा भाव निघतो, अगदी कमीत कमी काढलेले। आता उत्पादन खर्च काढत असताना त्यांनी पाप केलेले आहेत। 2.5 एकरला बियाणं धरलं 9,000 रुपयाचं, लागतंय 30,000चं, म्हणजे अशा कमीत कमी काढून ऊसाचा भाव निघतोय आमचा 7,500 रुपये, ते तरी दिला पाहिजे। सरकारला ते जमत नसेल तर आमच्या साखरेवरली निर्यात बंदी काढून टाकली पाहिजे। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव आहे 600 रुपये किलो, आम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत आणि मग आम्ही कर्जमुक्त होणार आहे। पण त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसनीमध्ये आता 24च्या इलेक्शनमध्ये सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं की शेतकऱ्याचं आमचं जर सरकार आलं तर आम्ही महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करणार। केलं का कोरा? म्हणजे आता लबाडांच्या विरोधात आंदोलन जर कुणी करत असेल तर सर्व शेतकऱ्यांनी एकवट येऊन पाठिंबा दिला पाहिजे, या मताचा मी आहे। कर्ज होण्याचं कारण सरकारचं धोरण आहे। कांदे परदेशात 400 रुपये किलो आहे, त्याच्यावर निर्यात बंदी आहे, म्हणजे अशा एक निर्यात बंद्या उठल्या पाहिजे आणि नाहीतर 50% धरून भाव दिला पाहिजे। आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गावातलं घराचं लाईट बिल भरणार नाही, शेताचं भरणार नाही, कुणाचं कर्ज भरणार नाही। आणि जर कुणी वसुलीला आला तर त्याचा मुडदा जरी पडला तर 302 मी घ्यायला तयार। आज दौंड तालुका कानगाव येथे आपण रयत क्रांतीच्या माध्यमातून एक आमरण उपोषण चालू केले शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, तर तुमचं आमरण उपोषणासाठी हार्दिक शुभेच्छा। पण काय सांगू शकाल उपोषणाच्या कोणत्या मागण्या आहेत तुमच्यावर? वास्तविक पाहता आज जरी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं असेल तरी आम्ही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या सोबतपासून गेली 25 वर्ष झालं या शेतकऱ्यांच्या व समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडत आहोत। आधी असं वाटलं होतं की पहिलं सरकार न्याय देत नाही,
म्हणून आम्ही 12 वर्षापूर्वी सत्ता बदल केली, सरकार बदललं, परंतु धोरणं बदलली नाही. त्याच्यामुळं आत्ता लक्षात आलं आहे की सरकार बदलून न्याय मिळणार नाही, तर धोरणं बदलून न्याय मिळणार आहे. म्हणून आम्ही वेगवेगळ्या 10 मागण्या आहेत आमच्या. त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, वेगवेगळे मुद्दे आहेत. पण स्थानिक जर गावातला विषय घेतला तर आमच्या कानगावमध्ये 10 वर्षापूर्वी 2 सिमेंट कंपन्या प्रस्थापित झाल्या. अदानी सिमेंट कंपनी व श्री सिमेंट कंपनी या दोन्ही सिमेंट कंपनीने आमच्या ग्रामस्थांना कायद्याची माहिती नसल्यामुळं चुकीच्या पद्धतीने एनओसी घेतली, योग्य ते करार केले नाही व पोल्युशनाचे नियम पाळले नाहीत. त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थ व संघटनेमार्फत त्यांना वेळोवेळी निवेदन दिली. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला व लक्षवेधी केलं. त्यांना उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजाताई यांनी सभागृहामध्ये मत व्यक्त करताना मान्य केलं की अंशतः सिमेंट कंपनीकडनं ग्रामस्थांच्या किंवा कानगावच्या भागात प्रदूषण होत आहे, मुळे रस्ता खड्डे पडत आहे. त्यामुळे त्यांनी कारवाई केली. पहिल्यांदा त्यांनी 2.5 लाखाची बँक हमी जप्त केली, बँक हमी गॅरंटी जप्त केली व पुन्हा त्यांना ताकीद दिली की तुम्ही जर प्रदूषण केलं किंवा स्थानिक ग्रामपंचायती एनओसी घेऊन त्यांच्या कराराची अंमलबजावणी नाही केली तर आम्ही क्लोजर नोटीस काढू, असं आम्ही मागणी केली. त्याप्रमाणे त्यांच्याकडून आम्ही कंपनीने जर न्याय दिला नाही, प्रदूषण थांबवलं नाही, न्यायाने एनओसी घेतली नाही, तर आम्ही शासनाला दोन्ही कंपन्या बंद पाडण्यास भाग पाडू. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.